सर्ग 12 पुढे सुरू. अशा मिथ्या ज्ञानामुळेच माणसाचे बाबतीत पत्नी, घर, शब्द इत्यादी विषय आणि नाना प्रकारची वैभवे ही सदैव उत्पन्न होत असतात. सैन्य, खजिना, सेवक वर्ग, राज्य, भूमी, पुत्र इत्यादी हे सर्व अज्ञानापासूनच उत्पन्न होत असल्याने त्यांच्याशी होणारा संयोग ही क्षणभरच टिकणारा असून हे सर्व नाशवंतच की आहे. म्हणून तू आता उठावे, भक्तिपूर्वक मनी चिंतन केलेल्या श्रीरामांचे ध्यान करीत नेहमी प्रारब्धाचा भोग घेतच राज्य इत्यादींचे पालन करावेस. भूत आणि भविष्य यांची चिंता न करता केवळ वर्तमानाचा विचार करून वागावेस. असे केल्याने तू संसाराच्या दोषांनी लिप्त होणार नाहीसच. श्रीरामांची तुला आज्ञा आहे की भावाचे जे काही और्ध्वदैहिक कार्य करावयाचे आहे तू यथाशास्त्र पार पाडावे. अतिशय विलाप करणाऱ्या या राक्षस स्त्रियांचे सांत्वन कर. हे महाबुद्धिमंता, त्यांना आता लंकेत परत जाऊ दे. उशीर नकोच व्हायला. लक्ष्मणाचे असे यथार्थ वचने ऐकून बिभीषणाने शोक आणि मोहाचा त्याग केला आणि तो श्रीरामांसमीप गेला. धर्मज्ञानी बिभीषणाने धर्म आणि अर्थ यांनी युक्त असणाऱ्या श्रीरामांच्या वचनांना स्वतःच्या बुद्धीने त्याबाबत विचार करून त्यांचे म्हणण्याप्रमाणे वागण्यास्तव त्याने धर्म व अर्थयुक्त असे उत्तर दिले. तो म्हणाला, खोटारडा, क्रूर, धर्माचरणाचा त्याग करणारा आणि परस्त्रीचे ठिकाणी आसक्त असणारा असा हा रावण होता. हे देवा, मी त्याचे और्ध्वदेहिक संस्कार करणे योग्य आहे असे माझे मत आहे. त्याचे वचन ऐकून श्रीराम प्रसन्नपणे म्हणाले, वैर हे मरणापर्यंत असते, ते प्रयोजन तर आता पूर्णत्वास गेले आहे. जसा हा रावण तुझा होता तसा तो माझाही होता. तेव्हा याचा और्ध्वदेहिक संस्कार तू करावेस. श्रीरामांची आज्ञा शिरोधार्थ मानून विभीषणाने त्वरित त्या महाबुद्धिवान अशा राणी मंदोदरीचे सांत्वन केले. नंतर धर्मात्मा विभीषणाने रावणाचे सर्व संस्कार आप्तजनासह पार पाडले. त्यास विधिवत अग्नी दिला. नंतर स्नान करून ओल्यात वस्त्राने विभीषणाने दर्भ मिश्रित तीळ पाण्यात मिसळून ते विधीपूर्वक रावणास दिले. त्यास नमस्कार करून पुन्हा पुन्हा सांत्वन पर शब्दांनी स्त्रियांचे समाधान केले. त्याने आग्रहपूर्वकच सर्वांना परत लंकेत जाण्यास सांगितल्याने त्या सर्व स्त्रिया लंकेत गेल्या. नंतर विभीषण श्रीरामा समीप येऊन नम्रपणे उभा राहिला. वृत्तासुराचा वध करून देवराज इंद्र जसा आनंदित झाला होता त्याप्रमाणेच शत्रूंचा वध करून वानर सैन्य सुग्रीव, लक्ष्मण यांचे सह श्रीराम देखील हर्षित झाले. त्यानंतर सारथी मातली श्रीरामांची प्रदक्षिणा करून अभिवादन करून त्यांची अनुज्ञा घेऊन आकाशमार्गे स्वर्गी प्रस्थान करता झाला. त्यानंतर आनंदित मनाने श्रीराम लक्ष्मणास म्हणाले, मी अगोदरच लंकेचे राज्य या बिभीषणास दिले आहे. तरी आता तू लंकेमध्ये जाऊन ब्राह्मणांचे द्वारा मंत्रपूर्वक विधिवत बिभीषणावर अभिषेक करून घे. श्रीरामांची अशी वचने ऐकून लक्ष्मण लगेच वानरांसह लंकापुरीत गेला आणि समुद्राच्या पाण्याने भरलेल्या सुवर्ण कलशांनी त्याने बुद्धिमान राक्षस श्रेष्ठ अशा बिभीषणास मंगलमय अभिषेक केला. त्यानंतर नाना प्रकारचे नजराणे घेऊन आलेल्या नगरजनासह
सोबत अनेक भेट वस्तू घेऊन लक्ष्मणासह विभीषण श्रीरामांजवळ उपस्थित झाला. त्याने आल्याबरोबर विनाशायाच कर्म करणाऱ्या श्रीरामांना दंडवत प्रणाम केला. विभीषणास राजप्राप्ती झाली हे पाहून श्रीराम आनंदित झाले आणि लक्ष्मणासह ते स्वतःही कृतकृत्य मानू लागले. तदनंतर सुग्रीवास आलिंगन देत श्रीराम त्यास म्हणाले, हे वीरा, तुझ्या साह्याने मी महान रावणास युद्धात जिंकले आहे आणि हे निष्पापा, मी विभीषणास ही लंकेच्या राज्यावर अभिषिक्त केले आहे. त्यानंतर विनयपूर्वक समीपत उभे असणाऱ्या हनुमंतास श्रीराम म्हणाले, विभीषणाची अनुमती घेऊन तू आता रावणाचा प्रसादी जावेस आणि रावण वधाचा सर्व वृत्तांत जानकीस निवेदन करून ती जे उत्तर देईल ते त्वरित येऊन मला विदित करावे. अशा प्रकारे रामांकडून आज्ञा घेऊन बुद्धिमंत हनुमंत राक्षसांकडून सन्मानित होत लंकापुरीत प्रविष्ट झाला. रावणाच्या प्रसादी प्रवेश करून अशोक वृक्षाच्या पायथ्याशी मुळाचा आश्रय घेऊन कृश दीन स्तुत्य राक्षस स्त्रियांनी वेढलेली आणि रामाच्या ध्यानातच मग्न असणारी जानकी त्यास दिसली. विनयपूर्वकच पवनसुताने तिला प्रणाम केला आणि नम्रपणे भक्तिपूर्वक हात जोडून तिचे समोरच उभा राहिला. त्यास पाहून जानकी काही काळ गप्पच बसली. नंतर तिला पूर्वीची आठवण झाली. तो रामांचा दूत आहे हे तिच्या ध्यानी आल्यावर ती आनंदाने प्रसन्न मुखाने शोभू लागली. तिचे मुखावरील प्रसन्नता पाहून हनुमंताने ती रामांचा निरोप सांगण्यास श्रीरामांचा निरोप सांगण्यास सुरुवात केली. हे देवी, सुग्रीव, विभीषण आणि लक्ष्मण यांच्यानी वानर सेनेसोबत श्रीराम कुशल आहेत. पुत्र, सेना आणि मंत्री या सर्वांसह रावणाचा वध करून विभीषणास लंकेच्या राज्यी बसवून श्रीरामांनी तुम्हास आपली खुशाली सांगितली आहे. सर्ग 12 पुढे सुरू. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत.